Praise the Lord, my dear brothers and sisters. माझ्या लाडक्या बंधू आणि भगिनींनो, प्रभूची स्तुती असो. Welcome to the online Saturday blessing meeting at Vineyard Workers of Christ Church. शनिवार आशीर्वाद सभेच्या या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये विनयार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च तर्फे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. Fear imprisons us. भीती आपल्याला कैदेत टाकते. Faith liberates us. विश्वास आपल्याला सुटका देतो. Fear paralyzes us. भीती आपल्याला दुर्बळ करते. Faith empowers us. पण विश्वास आपल्याला सशक्त बनवतो. And that is what Pastor Peter and Pastor Jayashree will speak to you this evening. आणि आज सायंकाळी पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री आपल्याला हेच सांगतील. Do not fear. भिऊ नका. Keep the faith. विश्वास ठेवा. Yes. नक्कीच. Their message will infuse in you a tremendous faith in the Lord Jesus Christ. त्यांचा संदेश तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरील प्रचंड विश्वासाने भरून टाकेल. Let us not miss this opportunity. तर आपण ही संधी चुकवायला नको. Take a minute, share this link with your loved ones. तर ह्यासाठी 1 मिनिट बाजूला काढून ह्या सभेची लिंक तुम्ही तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. And for all those who have tuned into our service for the first time, we are so privileged to share the love of God with you through this service. आणि जे आज शनिवार आशीर्वाद सभेसाठी पहिल्यांदा ट्यून इन झाले आहेत, अशा सर्वांबरोबर परमेश्वराचे प्रेम वाटता यावे हे आमचे सौभाग्य आहे. Do visit our website, click on the visitors info tab and share your details. आमच्या वेबसाईटला भेट द्या. विजिटर्स इन्फो टॅब वर क्लिक करा आणि तुमची माहिती आमच्या बरोबर शेअर करा. Yes, and while doing that, make sure that you write your complete name and mobile number. The church will correspond with you on that number for prayer. विजिटर्स इन्फो टॅब वर तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर नक्की लिहा. चर्च आपल्याला तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधतील आणि तुमच्याशी प्रार्थना करतील. Besides the Saturday blessing meeting, we also conduct online Sunday service every Sunday at 11 a.m. and the Monday online discipleship meetings every Monday at 7:30 p.m. Do tune in to all our services and be blessed. दर शनिवारी आशीर्वाद सभा संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ह्याच बरोबर तुम्ही पाहू शकता दर रविवारी सकाळी 11 वाजता उपासना सभा आणि दर सोमवारी शिष्य सभा संध्याकाळी 7:30 वाजता. शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही सर्व्हिसेस पाहण्यासाठी ट्यून इन करा आणि आशीर्वादित व्हा. We are regularly uploading the videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राइब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. And after having watched this video, do give a like to it. Encourage us. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओला लाईक द्या आणि आम्हाला प्रोत्साहित करा. The Lord Jesus says in the Gospel of John, chapter 8, verse 36, "So if the Son sets you free, you are free indeed." योहानाचे शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 36व्या वचनात प्रभू येशू म्हणाले, म्हणून जर पुत्र तुमची सुटका करतो तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. All of us desperately need deliverance from sinful habits, addictions, and evil traps. आपल्या सर्वांनाच पापी सवयी, व्यसने, दुष्ट सापळ्यातून लगेच सुटका हवी आहे.
It is God who sets us free. तो परमेश्वर आहे जो आपली सुटका करतो. It is God alone who can set us free. आणि फक्त परमेश्वरच आपल्याला सुटका देऊ शकतो. As we listen to Pastor Peter and Pastor Jayashree this evening, आज सायंकाळी जसे तुम्ही पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींना ऐकाल, songs of deliverance will come from the mouth of our beautiful Lord and Savior, Jesus Christ. आपल्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून मुक्ती गीते येतील. For our homes, our families, and for our lives. तुमच्या घरासाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी आणि तुमच्या जीवनासाठी. Aren't we all looking out for this? तर तुम्ही ह्याचीच वाट बघताय ना? So then, with great joy, put your hands together and welcome God's anointed pastors, Pastor Peter and Pastor Jayashree. तर चला आपण तयार होऊयात. हर्ष उल्हासाने आपले हात उंचावून स्वागत करूया परमेश्वराचे अभिषिक्त पास्टर्स, पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Loving people, माझ्या प्रेमळ लोकांनो, God is still on the throne. देव अजूनही सिंहासनावर आहे God is still ruling the earth. आणि अजूनही या भूतलावर त्याचं राज्य आहे. Nothing bypasses God. कुठलीच गोष्ट देवाच्या नजरेपासून निघून जात नाही. Every bitterness सगळा कडूपणा or every pain किंवा वेदना, and tribulation संकट must go through the hands of Jesus. हे सगळं येशूंच्या हातातून गेलंच पाहिजे. So don't worry. म्हणून काळजी करू नका. He is aware of all that is happening around you and in you. देवाला ठाऊक आहे की तुमच्या जीवनात आणि तुमच्या अवतीभोवती काय काय घडत आहे. And so God is always with you. तर देव नेहमी तुमच्या बरोबर आहे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Isaiah chapter 43 verse 2. यशाचा 43वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन आपण यावेळेला काढूयात. Isaiah chapter 43 verse 2. यशया 43:2. When you pass through the waters, I will be with you, and through the rivers, they shall not overflow you. यशया 43:2 मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्यापाशी असेन आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. Praise God. देवाला धन्यवाद. This is the promise of God for you. हे देवाने तुम्हाला दिलेलं आजचं वचन आहे. What a blessed promise. आणि किती आशीर्वादित वचन आहे. What a blessed assurance. किती धन्य खात्री आहे When everyone falls, की जेव्हा सगळेजण पडतील God stands. तरीही देव उभा राहील. When everyone leaves you, जेव्हा सर्वजण सोडून जातील God stands by तरीही you. देव तुमच्या बाजूनी उभा राहील. When you are going through hard times, जेव्हा तुम्ही अवघड प्रसंगातनं जात असाल when you are going through rough times, किंवा काही अवघड अशा खडबडीत रस्त्यांवरनं चालत असाल, it has been our witness तर आपल्यासाठी ही एक साक्ष आहे that many leave us. की आपल्या लक्षात येतं की जेव्हा केव्हा असे काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा बरेच जण आपल्याला सोडून जातात. But पण God always walks with you. देव मात्र नेहमी तुमच्या समवेत चालतो. He alone is your strong support. देव एकटाच तुमचा खंबीर आधार आहे. That's why He promises. आणि म्हणून देव वचन देतो, When you go through deep waters, जेव्हा तू जलातून जाशील I will be with you. तेव्हा मी तुझ्या बरोबर असीन. When you go through the rivers of difficulty, जेव्हा तू नद्यांमधून जाशील अडचणीच्या, you will not drown. तेव्हा तू बुडणार नाहीस. Say, God will take care of you. म्हणजे काय की देव तुम्हाला सांभाळेल. Amen. आमेन. Is the water over your head? तुमच्या डोक्यावरनं पाणी जात आहे का? Are you in neck deep trouble? आणि अगदी तुमची मान जिथे आहे तिथपर्यंत बुडतील एवढे त्रास आहेत का? Is your life in rough waters? आयुष्य असं उचंबळून आलेल्या पाण्यात अडकलंय का? Are you between a rock and a hard place? आता तुम्ही खडक आणि एक अवघड जागा याच्यामध्ये अडकलेले आहात का? Don't worry. काळजी करू नका. God has the power to redeem you. परमेश्वराकडे तुम्हाला उद्धार द्यायचं सामर्थ्य आहे. By His mighty power, He will redeem you. त्याच्या महान सामर्थ्याने परमेश्वर तुम्हाला उद्धारेल. You may have come to the dead end of your life. आणि कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या समाप्तीला आलेले असाल. Maybe right now you are surrounded with आणि difficulties. कदाचित या वेळेला आत्ताला तुम्ही अडचणींनी घेरलेले असाल. But if you invite God in your life, पण तुम्ही जर देवाला आपल्या जीवनात आमंत्रित केलं He will become a strong support. तर देव तुमचा खंबीर आधार बनेल. Yes. Don't worry about anything. कशाचीच काळजी करू नका. Don't take any extreme step. अजिबात कुठलीही पराकाष्ठेची पावलं उचलू नका. Don't
do the unthinkable. आणि ज्याचा आपण विचारही करू शकत नाही अशी पावलं कधीच उचलायची नाही. Because कारण I have prayed for you all. मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. Even this morning, अगदी आज या सकाळी सुद्धा I sought God's face for you all. परमेश्वराचं मुख मी तुम्हा सगळ्यांसाठी शोधलेलं आहे. I was praying for you the whole night. म्हणजे रात्रभर मी तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो. Morning also I prayed for you. सकाळी पण मी तुमच्यासाठी प्रार्थना So केलेली आहे. don't worry. तर काळजी करू नका. My God will strongly support you. माझा देव खंबीरपणे तुम्हाला आधार देईल And He will remove you out of every dungeon. आणि सगळ्या दलदलीतनं तुम्हाला बाहेर काढेल. Praise God. देवाला धन्यवाद. When it is God, you don't need to worry. देव म्हटलं की आपण काळजी करायची गरज You नसते. just need to trust in Him. देव म्हटलं की फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज असते. My God has the power to draw you out of many, many waters. माझ्या देवाकडे तुम्हाला अनेक जलातून बाहेर काढायचं सामर्थ्य आहे. Bible says बायबल in म्हणतं Isaiah 11 verse 5, यशाचा 11वा अध्याय त्यातलं 5वं वचन, God will once again dry up Egypt. परमेश्वर परत एकदा मिस्राला वाळवून टाकेल He will dry up the Red Sea. आणि तांबडा समुद्र पण सुकवून टाकेल And He will make for an easy crossing in the midst of your calamity. आणि तुझ्या सर्व संकटांनी भरलेल्या मार्गामध्ये तो एक अगदी सपाट आणि व्यवस्थित असा मार्ग तुझ्यासाठी काढेल. God is saying this. देव असं तुला सांगत आहे. He is telling Isaiah देव यशालाही सांगत होता. after many hundreds of years when the incident happened, देव यशाला सुद्धा सांगत होता अनेक वर्षांपश्चात ही घटना घडल्यानंतर when the children of Israel were delivered from the Pharaoh's authority, इस्रायली लोकांना जेव्हा फारोच्या सत्तेतनं सुटका मिळाली and when He took them through the Red Sea, आणि तांबड्या समुद्रातून जेव्हा त्याने त्यांना नेलं, God is saying, देव म्हणतो what I did that time, त्यावेळेला मी जे केलं even now I can do for ते you. आजही मी तुझ्यासाठी करू So शकतो. don't think only God did in the past. तर असा विचार करू नका की ते काय सगळं भूतकाळात देवानी केलेलं आहे, आता कुठं देव करणार आहे परत, No. असं नाहीये. God says, देव बोललाय my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली, I was with them in the Red Sea. मी तांबड्या समुद्रात त्यांच्या बरोबर होतो. I was with them when Pharaoh was troubling them. फारो जेव्हा त्यांना त्रास देत होता तेव्हा मी त्यांच्या बरोबर होतो. I was with them when they were walking through the fiery furnace and the wilderness. आगीच्या भट्टीतनं जेव्हा ते चालत होते, रानातनं जेव्हा ते चालत होते, मी त्यांच्या बरोबर होतो. And now also I'll be with you. आणि आताही मी तुमच्या बरोबर राहीन. Praise God. देवाला धन्यवाद. What a manifold and marvelous mercies of God. म्हणजे देवाची दया किती अगणित आहे, किती अद्भुत आहे. I know today many people are in the deep waters. आणि मला ठाऊक आहे की आज आता अनेक लोक अनेक जलात अडकल्यासारखी आहेत. But great as your trouble may seem to you, परंतु तुम्हाला तुमचा त्रास कितीही जरी मोठा वाटला remember, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, my God is greater. माझा देव त्याहूनही महान आहे. My God is greater. माझा देव त्याहूनही मोठा आहे. Here He doesn't say, आणि इथे तो असं म्हणत नाही if you pass, की जर तू गेलास, but whenever you pass. तर इथे लिहिलंय जेव्हा तू जलात न जाशील, जर जाशील तर नाही, जेव्हा जाशील तेव्हा. Every time you pass, म्हणजे ज्या वेळेला, ज्या दर वेळेला तू पाण्यात न जाशील, I shall be with you. जेव्हा तू पाण्यात न जाशील, मी तुझ्या बरोबर You राहील. know, we are in so many tribulations. आपण इतक्या सगळ्या संकटांमध्ये सध्याला आहोत We face daily tribulations. आणि रोज आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकटांना तोंड तर द्यावंच But लागतं. if you trust in God, पण त्या सगळ्याचा आपण देवावर विश्वास ठेवला God will not allow you to drown. तर देव मात्र तुम्हाला बुडायची परवानगी देणार नाही. God will not allow you to die. आणि देव तुम्हाला मरूही देणार नाही. You know, today there is a tendency to escape आज all problems. आज सगळ्या समस्यांमधून पळवाटा काढायची एक रीत आहे. People would rather run away from problems than face आज problems. लोकांची एक वृत्ती आहे की समस्या आली की त्यातनं पळवाटा काढायच्या, त्या समस्यांना तोंड नाही द्यायचं. And how do they run from their problems? आणि त्या समस्यांपासून ते पळवाटा कशा काढतात? They take in drugs, ते काहीतरी अंमली पदार्थांचं सेवन करायला लागतात, or they drink, नाहीतर दारूचं व्यसन करायला लागतात, or they break up their relationship, किंवा नाती तोडून टाकतात, or they run away from home, किंवा घर सोडून पळून जातात, or then finally commit suicide. किंवा शेवटी आत्महत्या करतात. That is the way they are confronting troubles today. अशा पद्धतीनं आज माणूस आलेल्या त्रासांना तोंड देत आहे किंवा त्यातनं पळवाटा काढत आहे. People are on the run, आणि लोक सारखे पळतायत, on the run. सारखे धावतायत. But after a while they find that their troubles are following them and even overtaking them. पण काही दिवसांनंतर त्यांच्या लक्षात येतं की त्रास अजूनही माझ्या मागे आहेत आणि माझ्या पुढे जात आहेत. So don't fear. तर भिऊ नका.
Because कारण God says, I will not leave you. देव म्हणत आहे मी तुला कधीही सोडणार In नाही. your trouble, I will be with you. तुझ्या संकटामध्ये त्रासामध्ये मी तुझ्या बरोबर राहीन. In your great waters, I shall be with you. तुझ्या त्या मोठ्या जलांमध्ये मी तुझ्या बरोबर असीन. Bible says in Psalm 32 verse 6, स्तोत्र 32 त्यातलं 6वं वचन बायबल म्हणतं surely नक्कीच when the great waters of trial overflow, they shall not reach you, not drown you. संकटाचं मोठं पाणी जेव्हा तुझ्यावरनं व्हायला लागेल ते तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि तुला बुडवणार सुद्धा नाही. You need to be reading the Bible every day. तुम्ही रोज बायबल वाचायची गरजच आहे. Looking at people here and there is not going to solve your problems. बाकी लोकांकडे इकडं तिकडं बघून तुमच्या समस्या सुटणार नाहीत. The more you look to people, the more miserable you will turn to. जेवढं तुम्ही लोकांकडे बघत राहाल तेवढं तुम्हाला महाभयानक असं वाटायला लागेल. 90% of my time I look to the Bible or to God. 90% मी माझ्या देवाकडे पाहतो किंवा बायबलकडे पाहतो And 10% I look at my problems. आणि 10% मी माझ्या समस्यांना बघत असतो. And that's why I am at peace. आणि म्हणून मी शांतीचं जीवन जगतो. But people, पण लोक they 90% they look at their troubles. 90% आपल्या त्रासांकडे पाहतात And 10% if they have time, they approach God. आणि 10% जर वेळ मिळाला तर देवाकडे येतात. That's why म्हणून they are in stress 24/7. आणि म्हणून 24/7 म्हणजे सदैव ते टेन्शन मध्येच असतात. Some have not even opened the Bible. काही लोकांनी तर बायबल उघडलेलं सुद्धा They नाही. don't even know the Bible exists. काही लोकांना हेही ठाऊक नाहीये की बायबल नावाचं एक पुस्तक आहे. And God says आणि देव म्हणतो in Exodus 3 verse 12, निर्गमाचा 3रा अध्याय त्यातलं 12वं वचन certainly, नक्की see what he says, खचित खचित certainly I will be with you. नक्कीच मी तुझ्या बरोबर राहणार In आहे. other words, verily, verily, I say to you, I will be with you. म्हणजे खचित खचित मी तुला असं सांगत आहे की मी तुझ्या बरोबर राहणार आहे. Heaven and earth shall pass away, but my word shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाहीसं होणार नाही. You know, it is not the trouble or disappointment that is killing mankind, तुम्हाला माहितीये का त्रास किंवा नाराजी माणसाला मारत नाहीये. but पण it is this thought that they have to walk alone through the हा trials, विचार की या सगळ्या संकटांमधून आता आपल्याला एकट्याला जायचंय and that is killing them. तो जो विचार असतो तो लोकांना ठार मारतो. Because in your trials, you find people are missing. कारण की तुमच्या संकटांमध्ये तुमच्या लक्षात यायला लागतं की माझ्या अवतीभोवती जे लोक होते ते नाहीयेत. When you had everything, you had lots of people आणि surrounding you. तुमच्याकडे जेव्हा सगळं काही होतं त्यावेळेला तुमच्या अवतीभोवती खूप माणसं होती. But when things start dropping from you, पण जर गोष्टी तुमच्याकडनं एक एक करून निघून जायला लागल्या then you find that you are alone. तर मग असं लक्षात यायला लागतं की अरे सगळे निघून चालले आणि मी एकटाच आहे. And sometimes it is not the problem, it is the people and their talks that is killing you. आणि कधी कधी त्रास नाही समस्या आपल्याला ठार मारत नाही पण लोक आणि लोकांचं बोलणं आपल्याला ठार मारतं. Yes. It is their mocking spirit that is killing you. लोकांमध्ये जो मस्करी करायचा आत्मा असतो ना थट्टा आणि निंदा करायचा आत्मा असतो तो तुम्हाला ठार मारतो बाकी त्रास नाही. And that's why म्हणून you need to take God into confidence. तुम्ही देवाला विश्वासात घ्या And God volunteers to walk with you in troubled waters. आणि देव स्वेच्छेनं तुमच्या बरोबर त्या त्रासात असलेल्या पाण्यामध्ये चालायला तयार आहे. Bible speaks of David, बायबलमध्ये दाविदाविषयी लिहिलंय a man who desperately loved God. असा माणूस की ज्याने देवावरती अतोनात प्रीती केली. But पण loving God does not do away with problems. परमेश्वरावरती आपण प्रीती करत आहोत म्हणून आपल्या जीवनात त्रास येणार नाहीत असं नाहीये. You will still walk through the waters. तरी तुम्ही जलातनं चालणारच आहात. But पण the good news is चांगली बातमी ही आहे God walks with you. की परमेश्वर त्या पाण्यात तुझ्या बरोबर चालेल. Praise God. देवाला धन्यवाद. God walks with you. देव तुझ्या बरोबर त्या पाण्यातनं किंवा त्या त्रासात चालेल. And so David had regular calamities. तर दाविदाच्या जीवनात पण नियमितपणे त्रास येत जायचे. Every time he had calamities. आणि जेव्हा जेव्हा त्याच्या जीवनामध्ये काही त्रास आला But God was with him तरी तेव्हा तेव्हा देव त्याच्याबरोबर राहायचाच आणि देव त्याच्याबरोबर होता and God would deliver him. आणि देव त्याला सुटका द्यायचा. He himself wrote in Psalm 34 verse 19. स्तोत्र 34 आणि त्यातल्या 19व्या वचनात दाविदाने स्वतः लिहिलंय Many are the afflictions of the righteous. नीतिमानांचे त्रास अनेक असतात. Say, many. अनेक. If you are righteous, you will have afflictions. तुम्ही जर नीतिमान आहात तर तुम्हाला त्रास होणार. But the good news is, पण चांगली बातमी ही आहे God delivers them from it all. परमेश्वर त्यांना त्या सगळ्यातनं सुटका देतो. Not 1 out of 10. 10तनं एका समस्येतनं बाहेर काढतो असं नाही. 10 पैकी 10 सगळ्या 10 out त्रासातनं of 10. 10 पैकी 10 सगळ्या त्रासातनं तो त्यांना बाहेर काढतो. Praise God. देवाला धन्यवाद.
God was with him. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. He got married. त्याने विवाह केला. Now the first lady he got married was Michal, आणि ज्या पहिल्या मुलीशी त्याने लग्न केलं दाविदाने, तिचं नाव होतं मिखेल. and she was the daughter of King Saul. आणि ती होती शौल राजाची मुलगी. But the father-in-law Saul was very, very jealous of David. पण हा जो शौल आता त्याचा सासरा झालेला, तो भयंकर दाविदाविषयी ईर्ष्या करायचा, जळायचा And he दाविदावर. tried to kill him also. आणि त्याच्या सासऱ्याने म्हणजे शौल राजाने तर दाविदाला ठारही मारायचा प्रयत्न केला. What all happens in our midst. म्हणजे काय काय होतं आपल्यामध्ये. Our own very people sometimes will want to kill us. कधी कधी आपल्या स्वकीयांमध्ये अशी इच्छा निर्माण होते की याला मला ठार मारायचंय. Everybody has a bitter story like this. आणि प्रत्येकाचीच अशी काही ना काही कडू कहाणी असते. Amen. आमेन. But Bible says परंतु बायबल म्हणतं in Psalm 69 verse 1, स्तोत्र 69 त्यातलं पहिलं वचन, David cried out to God, दाविदाने देवाचा धावा केला God save me की देवबाप्पा तू मला वाचव, because the waters have come to my soul. का आता पाणी माझ्या डोक्यावर आलेलं आहे. And immediately God saved him. आणि तात्कालिक म्हणजे लगेचच देवाने त्याला वाचवलं. Praise God. देवाला धन्यवाद. Then again Bible says आणि मग परत बायबल असं म्हणतं in 1 Samuel 25 verse 44, पहिला शमूएल 25वा अध्याय 44व वचन, Saul took away David's wife and got her married to another man. शौलाने दाविदाची बायको घेऊन टाकली आणि दुसऱ्या पुरुषाशी तिचं लग्न करून टाकलं. What kind of a father he was. म्हणजे कुठल्या पद्धतीचा हा बाप आहे की मुलगी तिथे नांदत आहे दाविदा बरोबर, तरी तिला घेऊन आला आणि दुसऱ्या पुरुषाशी तिचं लग्न लावून टाकलं. Some of the daughters are just like puppets in a father's hand. काही मुली म्हणजे बापाच्या हातातल्या केवळ भावल्या असतात. They have to just play according to their egos. आणि जो काही अहमपणा बापाच्या हृदयात असतो त्याप्रमाणेच त्या मुलींना निर्णय घ्यावे लागतात. And poor thing, she also suffered. आणि बिचारी मग तिलाही त्रास झाला. And more than that, David suffered. आणि त्याच्याहून जास्त दाविदाला त्रास झाला. For more than 3 years, he could not trace her. कारण 3 वर्षाहून जास्त तो तिला शोधतो पण त्याला ती सापडेना. Because the king hid her in such a way that he could not find her. कारण now. शौल राजाने तिला अशी लपवून ठेवली की दाविदाला ती सापडेच ना कुठे आहे. But God saw his heart. पण देवाने मात्र त्याचं हृदय पाहिलं Oh, this man loves his wife. की अरे या माणसाचं आपल्या बायकोवर प्रेम आहे. And Bible says आणि बायबल म्हणतं in 2 Samuel 3 verse 2 14, शमूएल 3 अध्याय 14व वचन, God brought her back to him. परमेश्वराने तिला त्याच्याकडे परत आणली. Praise God. देवाला I धन्यवाद. mean, he's so wonderful. म्हणजे देव इतका अद्भुत आहे He always helps us आणि देव नेहमीच आपल्याला सहाय्य करतो if we seek his face. जर आपण देवाला प्रार्थना केल्या तर. Again, David was struck with मग sickness. परत दाविदाला एक आजार झाला. And Bible says दावीद आजारी पडला. मग बायबल म्हणतं in Psalm 6 verse 2, स्तोत्र 6 त्यातलं दुसरं वचन, he cried out to God, त्याने देवाचा रडून धावा केला have mercy on me, O God, की हे परमेश्वरा तू माझ्यावर दया for कर, I am weak. कारण मी अशक्त आहे. Heal me. मला आरोग्य दे. My bones are vexed. माझी हाडं ठिसूळ झाली. Bible says in Psalm 41 verse 3, मग स्तोत्र 41 त्यातल्या 3ऱ्या वचनात बायबल म्हणतं the Lord like a nurse was by his bedside and strengthened him and sustained him and healed him. परमेश्वर एखाद्या दाईप्रमाणे त्याच्या बरोबर राहिला. देवाने त्याला पाठिंबा दिला आणि देवाने त्याला आरोग्य पण दिलं. God restored him to full health. आणि देवाने त्याला अगदी पूर्ण आरोग्य दिलं. And God made him the greatest king of the earth. आणि मग देवाने दाविदाला या जगातला सगळ्यात मोठा राजा करून ठेवलं. Praise God. देवाला धन्यवाद. God is our refuge and our strength. देव आपला आश्रय आणि आपली ताकद आहे. A very present help in trouble. अगदी तात्कालिक मदत संकटांमध्ये देव आहे. His grace is sufficient for you. देवाची कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. Whatever sorrow has compassed you, ज्या कुठल्या दुःखाने तुम्हाला घेरलंय, ungodly men are against you. अभक्तिमान माणसं समजा तुमच्या विरुद्ध उठली आहेत, Don't worry. काळजी करू नका. Your life is in the hands of God. तुमचं जीवन देवाच्या हातात आहे. Nobody can kill you 1 minute before your time. कोणीही तुमच्या ठरलेल्या वेळे अगोदर 1 मिनिट अगोदर तुम्हाला ठार मारू शकत नाही. Your destiny is in God's hand. तुमच्या आयुष्याची दिशा देवाच्या हातात आहे. God himself said देव स्वतः बोललाय. in Isaiah 35 verse 4, यशाचा 35वा अध्याय 4थं वचन, tell the fearful people, भय किंवा घाबरलेल्या लोकांना सांग take heart. की तुम्ही धीर ठेवा. God is here, परमेश्वर इथे आहे. right on his way to put things right for you. अगदी परमेश्वर येतच आहे इथे तुमच्या जीवनात सगळं काही योग्य करायला. He is on the way to save you देव रस्त्यातच आहे. येतोय तो तुम्हाला वाचवायला. because he is mighty to save. कारण की देव तारायला
महान आणि समर्थ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Our God is so powerful आपला देव इतका सामर्थ्यवान आहे that whenever you face की adversities or जेव्हा hardships, केव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही विरोध येईल का तुम्ही काही अवघड प्रसंगात न जाल you can rise up with boldness, त्या वेळेला तुम्ही अगदी धाडसाने उभे राहू शकता, knowing that God will be with you. हे जाणून की देव माझ्या बरोबर असणार आहे. And by God, you can overcome anything आणि देवाद्वारे तुम्ही अगदी कुठल्याही गोष्टीवर मात करू शकता, because कारण you belong to God. तुम्ही देवाच्या मालकीचे आहात. But do you belong to God? पण हा प्रश्न मोठा आहे की तुम्ही देवाच्या मालकीचे आहात का? Do you trust in the living God? तुमचा जिवंत देवावर विश्वास आहे का? Now, there are many gods on this earth, तसं तर या जगात अनेक देव आहेत, right from the sun to the worms. अगदी सूर्यापासून आळीपर्यंत People worship it. लोक सगळ्याची आराधना करतात. You have to worship the one true living God. पण तुम्ही एका खऱ्या जिवंत देवाची आराधना केली पाहिजे, Then He will walk with you. मग तो तुमच्या बरोबर चालेल. Then no evil powers can come near your मग dwelling. कुठलीही दुष्ट शक्ती तुमच्या घराजवळ येणार नाही. Do you know तुम्हाला ठाऊक आहे that man's greatest failure started in the Garden of Eden? मनुष्याचं सगळ्यात मोठं अपयश एदेनेच्या बागेत सुरू झालं, When our first parents disobeyed God जेव्हा आपल्या प्रथम पालकांनी देवाची आज्ञा and मोडली heeded to the voice of the devil, आणि सैतानाची वाणी ऐकली, they departed from the presence of ते God. देवाच्या सहवासातनं निघून गेले They left the covering of the loving God. आणि प्रेमळ देवाचं आवरण त्यांनी स्वतःवरनं काढून And टाकलं. from that day, त्या sin दिवसापासून and death came on this earth. पाप व मरण या दोन गोष्टींचा प्रवेश या जगात झाला. Today, that same devil is on the rampage. आज तोच सैतान धुमाकूळ घालत सुटला या जगात. Death and sorrow has compassed man. मृत्यू आणि त्रास यांनी घेरलाय माणसाला. God knew आणि देवाला ठाऊक होतं man is in such a snare. की मनुष्य आता असा जाळ्यात He अडकलाय is in such a cage आणि मनुष्य असा पिंजऱ्यामध्ये अडकलाय that he cannot deliver himself. की मनुष्य स्वतःला सुटका देऊ शकत नाही. It's like a parrot who is kept in the cage whose lock is outside. आणि असं आहे की एखादा पोपट पिंजऱ्यात ठेवलाय आणि त्याला बाहेर न कुलूप लावलंय. If the lock was from inside or the latch was from the inside, you can open it. आतून कुलूप असेल किंवा आतून कडी असेल तर ती उघडली जाऊ शकते. But if the latch is outside, पण तो पिंजऱ्यामध्ये आहे पोपट आणि त्याचा पिंजरा बाहेरनं लॉक केलाय, you need somebody from outside. तो कोणीतरी बाहेरचा लागतो ते लॉक उघडायला. And in that sense, आणि अशा रीतीनं every man is caged प्रत्येक मनुष्य पिंजऱ्यात आहे and the latch is outside आणि ती कडी बाहेरून आहे and the devil has lashed us all. आणि सैतानाने आपल्याला सगळ्यांना त्या कडी लावून अडकवून ठेवलंय. And that's why Jesus came म्हणून येशू आले to unlatch every cage, प्रत्येक पिंजऱ्याची कडी to उघडायला set the captives free. आणि बंधनात पडलेल्या लोकांना सुटका द्यायला. That's why Bible says, म्हणून बायबल if म्हणतं the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले for the whole world, संपूर्ण जगासाठी. and then he rose again on the third आणि day मग तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले to give you eternal life, तुम्हाला अनंत काळचं जीवन to द्यायला, give you salvation, तुम्हाला तारण म्हणजे मोक्ष to द्यायला give you healing, blessing, deliverance. आणि त्यासोबतच तुम्हाला आरोग्य, आशीर्वाद आणि सुटका द्यायला. And Jesus himself आणि promises येशूंनी स्वतः आपल्याला वचन दिलंय. in Matthew 28 verse 20, मत्थ्याचा 28वा अध्याय त्यातलं 20वं वचन, Lo, I am with you पहा मी तुमच्या बरोबर आहे, till the end of ages. I am with you. या जगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. What glory! म्हणजे काय वैभव. Jesus knows what is going on in your life. येशूंना ठाऊक आहे तुमच्या जीवनात काय चाललंय. See, God never said that we won't be crossing rivers. देव कधीच असं बोललेला नाहीये की आपल्याला नद्यांमधनं जावं लागणार नाही. God never said that we will not have any देव troubles. कधी असं बोललेला नाहीये की आपल्याला जीवनात त्रास होणार नाही. But in fact, he said one thing. पण उलट पक्षी देव एक गोष्ट बोललाय When you are in the midst of it all, की जेव्हा तू या सगळ्यात असशील when all help fails you, आणि सगळीकडनं जेव्हा तू निसहाय्य होशील remember me. तेव्हा तू मला आठवणीत ठेव. First remember me. पहिलं तू माझी आठवण ठेव. That's why Bible says in Matthew 1:23, म्हणून बायबल म्हणतं मत्थ्याचा पहिला अध्याय 23वं वचन, Jesus is called Emmanuel. येशू ख्रिस्ताला इमान्युएल हे नाव आहे. Emmanuel means God with us. इमॅन्युएल या नावाचा अर्थ होतो देव आम्हा बरोबर. Not God away from us. देव आमच्यापासून लांब नाही, God far away from देव us. आमच्यापासून खूप लांब नाही, God with us. देव आमच्या बरोबर.
That means when you pass through the waters, Emmanuel walks with you. म्हणजे जेव्हा तुम्ही जलांमधनं जाल तो इम्मान्युएल तुमच्या बरोबर जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Mark chapter 8, मागच्या 8व्या अध्यायामध्ये बायबल म्हणतं there was a day which was a very busy schedule for Jesus. एक दिवस होता आणि त्या दिवशी येशू ख्रिस्त फार कामांमध्ये व्यस्त होते. Though most of the time Jesus was always busy आणि जरी जास्तीत जास्त वेळेला येशू कामांमध्ये व्यस्तच असायचे, because he used to heal the people, deliver the people, bless the people, कारण teach ते the people. कारण ते लोकांना आरोग्य द्यायचे, लोकांना सुटका द्यायचे, आशीर्वादित करायचे. But पण I would like you to see this interesting day as well. हा एक उत्सुकमय दिवस जो त्यांच्या जीवनात होता तो तुम्ही पाहावा अशी माझी इच्छा आहे. It was early morning. पहाटेची वेळ होती. Jesus had come down from the mountain, येशू डोंगरावरनं खाली आले होते and there आणि तिथे at the foot of the mountain डोंगर पायथ्याशी he met a leper, एक कुष्ठरोगी माणूस येशूंना भेटला and that leper cried out to Jesus, आणि तो कुष्ठरोगी येशूंसमोर रडला if you want to, you can heal my आणि body. म्हणाला की प्रभू तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला बरं करू शकाल. Say, if you want to. तुमची जर इच्छा झाली तर मला बरं करा. He didn't say if you can, जर जमलं तर करा असं नाही म्हणाला. if you want to. तुमची इच्छा झाली तर करा मला बरं. This man's facial features were slowly rotting away. आणि हा कुष्ठरोगी होता ना त्यामुळे त्याचा चेहरा कुरूप होत चालला होता. You know, leprosy, कुष्ठरोग it robs you of your whole feature. तुमचं सगळं सौंदर्य खाऊन टाकतो. कुष्ठरोग Hands and the toes and fingers and all become useless. हाताची बोट, पायाची बोट सगळंच निकामी होतं It कुष्ठरोगात. starts falling off. कारण ते सगळं झडायला लागतं. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Job 14 verse 1, योबाचा 14वा अध्याय पहिलं वचन, man who is born of a woman is of few days and full of troubles. स्त्रीद्वारे जन्माला आलेला मनुष्य थोडक्या दिवसांचा आणि भरपूर त्रासांचा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus himself said येशू स्वतः म्हटले in John 16:33, योहानाचा 16वा अध्याय 33वा वचन, in this world you will have tribulation, या जगामध्ये तुम्हाला संकट तर येणारच आहेत but be of good cheer, पण तुम्ही धीराने राहा for I have overcome the कारण world. मी या जगावर मात केलेली आहे. Only in me you will have peace. फक्त माझ्यामध्येच तुम्हाला शांती मिळेल. So we see the worst that happened to this leper. तर आपल्या असं लक्षात येतं की या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये अगदी भयानक गोष्ट घडली. Who can help him? कोण आता त्याला सहाय्य करणार? Who can give you your toes back? आता कोण तुमची पायाची बोटं पडलेली परत करणार? Only Jesus. फक्त येशूच हे करू शकतात. He is the hope of glory. येशू सगळ्या गौरवाची आशा आहे. Jesus wanted to do a new thing in his life. आणि येशूंना त्याच्या जीवनात एक नवीन काम करायचं होतं. Praise God. देवाला धन्यवाद. Never say I will make it in my own life. कधीच असं म्हणू नका की नाही नाही मी माझं स्वतःचं आयुष्य स्वतः बनवीन, Or never say किंवा कधीच असं म्हणू नका it's not going to happen at all. अजिबातच होणार नाहीये My dreams will never come to आणि pass. कधीच माझी स्वप्न साकार होणार नाहीये. My marriage is too far gone. माझं लग्न तर होणारच नाही, जमणारच नाही I am too far out in debts to आणि come मी तर out. फार कर्जबाजारी आहे, माझं कर्ज नाही जाणार I will कधी. never come out of this dungeon. आणि नाही या दलदलीतनं मी नाही कधी बाहेर Or I पडणार, am too much in drugs. किंवा मी फारच आता ड्रग्ज घ्यायला लागलोय, I cannot come out of this alcohol. तर या दारूच्या व्यसनातनं पण मला बाहेर पडायला नाही I जमणार, cannot come out of the clutches of the devil. सैतानाच्या पंजातनं पण मला सुटायला नाही I जमणार. tell you, in the name of Jesus, you shall rise up from your ash heap. मी तुम्हाला सांगत आहे येशूच्या नावामध्ये तुम्ही तुमच्या राखेच्या ढिगातून उठाल You can do all things through Christ who will strengthen you आणि now. जो ख्रिस्त येशू तुम्हाला ताकद देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास तुम्ही समर्थ असाल. Be ready to face any challenges in life. आयुष्यामध्ये येणाऱ्या कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला तयार राहा In the name of Jesus. येशूंच्या नावात. Face any challenge in the name of Jesus. येशूंच्या नावात कुठल्याही आव्हानाला तोंड द्या, Because you are equal to any trouble that comes before you. कारण की तुमच्या समोर जो कुठला त्रास येतो त्याला तोंड द्यायला तुम्ही सज्ज आहात Because तेवढेच, Jesus is with you. कारण येशू तुमच्या बरोबर आहेत. And so never say quit. तर कधीच असं म्हणायचं नाही की मी हार मानली. Stop focusing on your handicap. आणि तुमच्याकडे तुम्हाला जे काही पांगळं वाटतं, अपंग वाटतं, त्यातनं बाहेर पडायचं, Look at Jesus. येशूंकडे पाहायचं. He will energize you tonight. येशू तुम्हाला आज रात्रीच एक स्फूर्ती He देतील will give you double strength. आणि दुप्पट शक्ती देतील. All the dropouts, they have met Jesus and their lives have been made. जे सगळे अपयशी झालेले असतात, नापास झालेले असतात, जर ते येशूंना भेटले तर त्या पश्चात त्यांची जीवन बनलेली आहेत. I'm telling you, मी सांगतो young people will tire out and drop out. तरुण वर्ग सुद्धा थकून जाईल, But those
who are trusting on the Lord, पण जे लोक देवावर विश्वास ठेवतात they will spread their wings ते मात्र आपले पंख पसरणार and soar up like eagles. आणि गरुडाप्रमाणे झेप घेणार They will run through the troubles. आणि ते त्रासांमधून धावून They जाणार will never faint. कधीही ते बेशुद्ध होणार Their नाहीत faces will be like the lions. त्यांचे चेहरे सिंहासारखे असणार Praise God. देवाला धन्यवाद. Jesus can do anything. येशू काहीही करू शकतात. He can change your life. येशू तुमचं जीवन बदलू शकतात. He can change your destiny. येशू तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. Now see this leper. आता हा कुष्ठरोगी पहा. There was no help on the human front. आता मानवी स्तरावरती या कुष्ठरोग्याला काही मदत नाही. Jesus touched him and said, मग येशू आले, येशूंनी त्याला स्पर्श केला आणि I म्हणाले की will. माझी इच्छा आहे, I want to heal you. मला तुला बरं करायचं I आहे. came to heal you. मी तुला आरोग्य द्यायलाच I आलोय came to seek them that were lost. आणि जे हरवलेत त्यांना शोधायला आणि तारायला मी आलोय. I came to be the friend of मी sinners. पाप्यांचा मित्र बनायला आलोय. Let not your hearts be troubled. तुझं हृदय चिंताक्रांत होऊ देऊ नको. Believe in God. देवावर विश्वास ठेव. Believe in me. माझ्यावर सुद्धा विश्वास ठेव. Trust in me. माझ्यावर भरोसा ठेव. I can change your मी destiny. तुझं आयुष्य आणि दिशा बदलू शकतो. The moment he touched him, आणि ज्या क्षणाला येशूंनी त्याला स्पर्श केला the leper was cleansed of his तो sickness. कुष्ठरोगी जो आहे तो पूर्ण बरा झाला आणि त्याचं कुष्ठ गेलं. His fingers grew, his toes grew. त्याची हाताची बोटं नीट वाढली, त्याची पायाची बोटं नीट वाढली. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 91 verse 15, स्तोत्र 91 आणि त्यातलं 15वं वचन, he shall call upon me and I will answer him. तो माझ्या नावाला हाक मारेल आणि मी त्याला उत्तर देईन. I will be with him in trouble. मी त्रासांमध्ये त्याच्या बरोबर राहील. I will deliver him and he will honor me. मी त्याला सुटका देईन आणि तो माझा सन्मान करेल. Praise देवाला God. धन्यवाद. Call upon Jesus येशूंच्या नावाला हाक मारा because he is worthy to be praised. कारण की ते सर्व स्तुतीस योग्य व पात्र आहेत. So you shall be delivered from your enemies. आणि अशा रीतीनं मग तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सुटका मिळेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 121 3 and 4, स्तोत्र 121 तिसरं आणि चौथं वचन, he that keeps you will not slumber. जो तुम्हाला राखत आहे तो कधी झोपणार नाही. He that keeps Israel does not slumber nor sleep. जो इस्रायलला राखतो सांभाळतो तो कधी डुलकी घेत नाही, त्याला कधी झोप येत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. No matter what happens, म्हणजे काय, काहीही जरी झालं he can deliver you. तो तुम्हाला सुटका देऊ शकतो. Once I was preaching, एकदा मी उपदेश करत होतो and in the midst of the meeting, सभेमध्ये, भरल्या सभेत a man fell full length in the aisle, एक मनुष्य खाली पडला, right in the center of the aisle. म्हणजे इथे मध्येच असं. The evil spirit threw him down, दुरात्म्याने त्याला खाली पाडलं and it started manifesting through him. आणि दुरात्मा सैतानी आत्मा त्याच्याद्वारे प्रकट व्हायला लागला And it was disturbing the whole meeting. आणि संपूर्ण सभेमध्ये डिस्टर्ब झालं, सगळ्यांचं लक्ष विचलित झालं. I tried to ignore him आणि मी प्रयत्न केला की त्याच्याकडे आपण कानाडोळा करू, because I was in the midst of a message. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू, कारण की मी उपदेश करत होतो ना. And I wanted people to focus on the word. आणि माझी इच्छा होती की लोकांनी देवाच्या शब्दाकडे कान देऊन लक्ष द्यावं. But it was too much disturbing. पण खूपच डिस्टर्ब व्हायला लागला तो माणूस And तिथे. suddenly the Holy Spirit came upon me. मग अकस्मात देवाचा पवित्र आत्मा माझ्यावर आला I rushed down to the aisle, आणि मी आलो खाली उतरलो and the devil was throwing him and troubling him. सैतान त्याला खाली फेकून त्याला त्रास देत होता. And this man shouted out, मग हा माणूस ओरडला. but I held his hand मी त्याचा हात धरला and said, you devil, you have to come out of his life आणि now म्हणालो, सैताना त्याच्या जीवनातनं आत्ता या वेळेला तू बाहेर पड in the name of Jesus. येशूच्या नावात. And then I lifted him up आणि मी त्याला आधार देऊन उचललं and I said, stand on your feet and start आणि walking म्हणालो की पायावर उभा राहा आणि चालायला लाग and sit back in your place आणि जाऊन आपल्या जागी बस and hear the word of God. आणि देवाचं वचन ऐक. Suddenly, अचानक the whole countenance changed. पूर्ण त्याचा चेहरा बदलला. The devil left him, सैतान त्याला सोडून गेला quietly went back to his place, आणि तो शांतपणे आपल्या जागी गेला sat down, आणि खुर्चीवर बसला started hearing the आणि word of देवाचं God. वचन शांतपणे ऐकायला लागला. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाचे What आभार. a wonderful God we म्हणजे have. किती अद्भुत, किती चांगला आपला देव आहे. I mean, he can set the captives तो free. बंधनात पडलेल्यांना आझाद करू शकतो. That's why म्हणून David said दावीद बोलला in Psalm 138 verse 7, स्तोत्र 138 त्यातलं 7वं वचन, though I walk in the midst of trouble, you will revive me. जरी मी त्रासांमधून चालत असलो तरी तू मला सजीव करशील. Though I walk in the midst of trouble, जरी मी त्रासांमधून चालत असलो you will revive me. तरी तू मला सजीव ठेवशील. You will stretch forth your hand against the wrath of my enemies. आणि माझ्या शत्रूंचा जो क्रोध आहे, राग आहे, त्याच्या विरुद्ध तू हात उगारशील And your right hand will save me. आणि तुझा उजवा हात मला वाचवेल. Praise God. देवाला धन्यवाद. Whether the worst comes falling down on you, म्हणजे अगदी वाईटातलं वाईट जरी तुमच्या जीवनात घडायला लागलं ना,
through no fault of yours, आणि तुमची तर काहीच चूक जरी त्याच्यामध्ये नसली or if it comes because of your sinful choices, किंवा तुम्ही स्वतः काहीतरी पापी निवड केलेली असल्यामुळे जरी हे होत असलं don't worry. तरी काळजी करू नका. Jesus is there for the saint and the sinner. येशू ख्रिस्त संत आणि पापी सगळ्यांसाठी आहेत. He will forgive you, he will wash away your sins and Yes. make you brand new. येशू तुम्हाला क्षमा करतील, तुमचं पाप धुवून काढतील आणि तुम्हाला नवीन कोरं करतील. Pastor, पास्टर, can I make my life now? माझं जीवन आता बनेल का? It seems all is lost, Pastor. असं वाटायला लागलंय की माझं तर सगळं गेलं, संपलं. My dreams are destroyed, माझी Pastor. सगळी स्वप्न पण नाश पावली. And even such times, अशाही वेळेला Jesus will come in the storm and he will calm the storm. येशू येतील त्या वादळात आणि वादळ शांत He करतील will lift you up from the miry clay. आणि तुला त्या चिखलातनं उचलतील. He is not a God who watches you from the shore येशू काय असे देव नाहीत की जे किनारी थांबून तुझा तमाशा बघणार while you get washed away, while you keep struggling in the deep आणि waters. तू जातोय पाण्यामध्ये वाहवत आणि तू आता बुडणार आणि येशू तिथे थांबून बघणार, असा तो नाहीये. He is not there to tell you how to swim now and how to come out of the deep waters. येशू काय असे नाहीयेत की जे किनारी उभे राहून तुला म्हणतील की मी तुला पोहायला शिकवतो, असा असा पो आणि असा असा स्वतःला वाचव. Many people take Jesus only as an example. अनेक माणसं येशूंना केवळ एक उदाहरण म्हणून घेतात Oh, how he delivered himself, so we should deliver की ourselves. येशूंनी कसं स्वतःला सुटका दिली तशी आपण पण स्वतःला सुटका द्यायची. That is not true. असं हे काही खरं नाही. आपण That is काय, that is partial truth. हे अर्ध सत्य आहे. Partial हे truth. अर्ध सत्य आहे. He's not come to set an example to you. येशू केवळ काय आपल्यासाठी एक उदाहरण घालून द्यायला आले असं नाही. He didn't say, I have come to show you life. येशू असं नाही म्हटले की मी तुला जीवन दाखवायला आलोय. I came to show you how to live your life. कसं जीवन तू जगायचं हे मी तुला दाखवायला आलोय. Jesus was the only one who said, I came to give you life. तर येशू एकमेव असे आहेत की जे म्हणालेत की मी तुला जीवन द्यायला आलोय. Bible says in him is life. बायबल म्हणतं येशूंमध्ये जीवन आहे. And so if you attach yourself to Jesus, आणि म्हणून तुम्ही जर आपला संबंध येशूंशी लावला, he will help you. येशू तुम्हाला मदत करतील. There are many people who watch you while you are struggling in the many waters. तशी तर अनेक माणसं असतात की जी आपण त्रासांमध्ये अडकलेले असताना आपल्याकडे नुसतं पाहत राहतात. Many people say, अनेक लोक म्हणतात, come on, keep your head up. चल चल तू स्वतःला कसं तरी करून सांभाळ, Keep डोकं your वर head ठेव, out of the waters. डोकं वर ठेव, डोकं वर ठेव, डोकं पाण्यावर ठेव. And while all are talking, आणि सगळे बोलत असतात, गप्पा मारत असतात. suddenly you see one person jump in the water and save you. आणि त्यावेळेला अकस्मात तू पाहतो की त्यांच्यातला एक पाण्यात उडी मारतो तुला वाचवायला. And his name is Jesus. आणि त्यांचं नाव असतं येशू. His name is Jesus. त्याचं नाव किंवा त्यांचं नाव येशू. Praise God. देवाला धन्यवाद. He will save you येशू तुला वाचवतील and he will deliver you. आणि सुटका देतील. Right now I'm going to pray for you all. आता या वेळेला मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Just focus on Jesus. Think nothing, see nothing, hear nothing except the word of God and the face of Jesus. काही विचार करू नका, काही बोलू नका, तर केवळ येशूंकडे लक्ष लावून येशूंचा विचार करा. Yes. Only see the face of Jesus, only hear the word of Jesus. फक्त येशूंचं मुख पहा, येशूंचा शब्द ऐका Only cling to Jesus. आणि येशूंना अगदी धरून राहा. There lies your salvation. तिथेच तुमचं तारण आहे, There lies your strength. तिथेच तुमची शक्ती आहे There lies your power. आणि तिथेच तुमचं सामर्थ्य आहे. Are you ready, people? तयार आहात का तुम्ही? All those who are watching me online, जे सर्वजण मला ऑनलाईन पाहतायत, are you ready? तयार आहात का? I'm going to pray for you मी all. तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे. Power of God is going to minister you right now. देवाचं सामर्थ्य आता तुमची सेवा करणार आहे Something is going to happen in your life. आणि काहीतरी तुमच्या जीवनामध्ये आता घडणार आहे. Many of the cage doors are going to be snapped open. अनेकांच्या पिंजऱ्याची दारं आता उघडणार आहेत. Many shackles will be broken in अनेकांच्या Jesus' साखळ्या आता name. तुटणार आहेत येशूच्या नावात. Many of the people will come out of depression in Jesus' name. अनेक लोक नैराश्यातनं आता येशूंच्या नावात बाहेर पडणार आहेत. Effectual doors are going to be opened for many. प्रभावशाली दारं अनेकांसाठी उघडणार आहेत. The windows of heaven are going to be opened for you. स्वर्गाचं दार तुमच्यासाठी उघडणार आहे And things that had never happened before shall start happening for आणि ज्या you. गोष्टी अगोदर कधीच झाल्या नाहीत त्या गोष्टी आता घडायला लागणार आहेत. God is going to make you the head. देव तुम्हाला मस्तक करणार आहे. He is going to change you from the tail to the head. देव तुम्हाला शेपटापासून मस्तक करणार आहे. He will going to pick you up from the below and keep you above. देव तुम्हाला खालून उचलून वर नेणार आहे. Are you ready now? तुम्ही आता तयार आहात का? Don't
enter into any kind of confusion. कुठल्याही पद्धतीच्या गोंधळात जाऊ नका. Jesus is the Lord. येशू ख्रिस्त प्रभू आहेत. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. असाल तर चला माझ्या बरोबर प्रार्थना करा. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you in Jesus' name. येशूंच्या नावात मी तुझ्याकडे येत आहे. I'm in a desperate situation. माझी परिस्थिती फार बिकट आहे. I'm going through many waters. अनेक जलातनं मी जात आहे It seems as though now I will collapse, आणि असं वाटायला लागलंय की आता मी ढासळणार that आहे I will drown, आणि मी बुडणार आहे that I will never come out. आणि मी काही परत त्यातनं बाहेर पडणार But नाही. Lord, प्रभू, hold my hand माझा हात धर and remove me from many waters. आणि अनेक जलातनं मला बाहेर काढ. Jesus is removing you out येशू now. तुम्हाला बाहेर काढतायत. All those who are calling on the name of Jesus, He is removing you from your many waters. जे सर्वजण येशूंच्या नावाला हाक मारतात त्या सर्वांना येशू त्या अनेक जलातनं बाहेर He is काढतात. removing right now. अगदी या आत्ताच्या वेळेला Every depression break in Jesus' name. प्रत्येक नैराश्य येशूच्या नावात तुटून जाऊ दे. Every power of the enemy, I break it in Jesus' name. सगळी सैतानी शक्ती येशूच्या नावात तुटून जाऊ दे. Give them salvation, Lord. त्यांना तारण दे प्रभू. Come on, say, Jesus, come into my heart. म्हणा, येशू माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. I accept you as my Lord and Savior. मी तुला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत आहे. Make my life. माझं जीवन बनव. My life was unmade, माझं जीवन तुटलेलं होतं, but now make it, Lord. पण आता तू माझं जीवन बनव. I entrust my life into your hands. माझं जीवन मी तुझ्या हातात देत आहे. That is a good thing you are doing. ही चांगली गोष्ट करताय तुम्ही. Good thing. चांगली गोष्ट करताय. And so God has taken responsibilities of your तर life आता and your देवाने family. तुमच्या जीवनाची जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे. Master, प्रभू, heal those who need healing. ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. Bless those who need blessing. ज्यांना आशीर्वादांची गरज आहे त्यांना आशीर्वाद दे. Every devil leave them in Jesus' name. सगळा सैतान त्यांना येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Amen and amen. आमेन, आमेन. I believe it is done माझा विश्वास आहे असं घडलंय, because I make this prayer in Jesus' name. कारण ही प्रार्थना मी येशूच्या नावात करत आहे. Amen and amen. Amen. Praise God, देवाला- people. देवाला Enjoy धन्यवाद. life in the presence of Jesus. येशूंच्या सहवासामध्ये जीवनाचा आनंद घ्या. Walk with Jesus every day. येशूंबरोबर रोज चाला. Seek His face every day. येशूंना रोज प्रार्थना करा. Read the Bible every day. बायबल रोज वाचा. Everything will fall at your feet. सर्व काही तुमच्या पायाशी पडेल. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And see you once again tomorrow and day after tomorrow. परत एकदा उद्या आणि परवा आपली भेट होईल. Good night. गुड नाईट. Praise be to the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. God is at work in us, His wonders to perform. परमेश्वर आपल्या जीवनात कार्यरत आहेत त्याचे चमत्कार करण्यासाठी. Listening to faith-filled, loving pastors like Pastor Peter and Pastor Jay Shri gives us boldness and strength. विश्वासाने भरलेल्या आपल्या प्रेमळ पास्टर्स पास्टर पीटर आणि पास्टर जयश्रींना ऐकून आपल्याला बळ आणि धैर्य मिळाले. And then we look forward to all the wonderful things God does for our families and for us. आणि मग आपण उत्सुकतेने परमेश्वराचे महान कार्य आपल्या जीवनात आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवनात होताना पाहूयात. Now for the final announcements. आणि आता शेवटचे निवेदन. We are regularly uploading videos of these services on our YouTube channel. Do subscribe to our channel. आम्ही या सर्व्हिसेसचे व्हिडिओज आमच्या YouTube चॅनलवर नियमितपणे अपलोड करत आहोत. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. To get the regular notifications of all our uploads, click on the red subscribe button and after that click on the bell icon next to it. नवीन व्हिडिओज अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन्स नियमितपणे मिळण्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब असं लिहिलेल्या लाल रंगाच्या बटनवर आणि मग त्याच्यानंतर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. We are sure you have been blessed by this video. Do give a like to it. आमची खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भरभरीत आशीर्वाद मिळाला आहे. तर या व्हिडिओला नक्की लाईक द्या. Tune in tomorrow at 11 a.m. for the Sunday service. उद्या सकाळी 11 वाजता उपासना सभेसाठी नक्की ट्यून इन करा. God bless you all, my dear brothers and sisters. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.